मुंबईत राकेश आणि मी एकत्र राहत नाही. मी माझ्या या मित्रांबरोबर राहते आणि राकेश निशा बरोबर. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि खरं तर लग्न ना त्यांचंच झालं पाहिजे होतं, पण नियतीने अपघाताने आमची गाठ बांधली गेली. तात्पुरती. गेले कित्येक दिवस घरच्यांसाठी आम्ही नवरा बायको आहोत, पण आमच्यात काही रिलेशन नाही. एकमेकांसाठी आम्ही अनोळखी आहोत. सॉरी आई. बाबा सॉरी. मला माफ करा. मी खोटं बोलले. मी तुमच्यापासून सगळं लपवलं. रेवाचं लग्न होईपर्यंत तोवर मला माझा खोटा संसार सांभाळावा लागत होता. सॉरी. तर रेवाला आशीर्वाद द्यायची वेळ आली तेव्हा अचानक हे सगळं खोटं जाणवलं. कुठल्या अधिकाराने देऊ आशीर्वाद? तिच्या संसाराची सुरुवात कशी करून देऊ? परत खोटं बोलू? सॉरी. या खोट्याची सावली तिच्या आयुष्यावर नको म्हणून सगळ्यात समोर खरं सांगितलं. माझं जे व्हायचं ते होईल. रेवाचं चांगलंच झालं पाहिजे. राकेश, अंकल अंकल इसकी गलती नहीं है. सच में हम दोनों ने डिसीजन लिया था कि एक दूसरे के साथ नहीं रहेंगे. हम हमारे पेरेंट्स की मानेंगे और वो जिससे कहेंगे ना उससे ही शादी करेंगे. लेकिन मैं ही कुछ कर नहीं पाई अंकल. मैं अपनी शादी से भाग के फिर चली आई और मैं जब तक वापस आ गई थी राकेश के पास तब तक तो उसकी शादी हो चुकी थी. आई एम सॉरी. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. मला बोलायचंय ते माझ्या मुलाशी. राकेश, काय ऐकतोय मी? अरे एका सालस आणि निरागस मुलीला फसवलंस रे तू. अशा मुलीसाठी जी स्वतःचं लग्न सोडून आली, तिच्यासाठी नाही. आत्ताच्या आत्ता निशाला इथून जायला सांग आणि रेश्माशी सुखानं संसार कर. नाही बाबा. आय एम सॉरी, पण तुम्ही सांगताय तसं करणं मला शक्य नाहीये. निशाचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठीच ती घरदार नातेवाईक सगळं सोडून माझ्यापाशी आली. मी तिला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. आणि तुम्ही म्हणताय तसं तुमच्या हट्टासाठी मी रेश्मासोबत संसार जरी केला तरी त्यामुळे ना रेश्मा सुखी राहू शकत, ना मी ना निशा, कोणीच नाही. असं काही नसतं राकेश. अरे तुझं आणि रेश्माचं लग्न लावून दिलंय आम्ही. लग्नाचं बंधन हे सर्वात महत्वाचं बंधन. एकदा का ती गाठ बांधली गेली की कायमची. पण बाबा, मी काय म्हणतोय, आम्हा दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही नाही राहू शकत, आमचं ठरलंय. राकेश, म्हणजे माझं मेलेलं तोंड पाहायचंय तुला? काका, प्रत्येक वेळेला तीच काय धमकी देता? ह्या वेळेला तरी काहीतरी वेगळी धमकी द्या ना. यांच्या लग्नाच्या वेळेला सुद्धा तुम्ही हीच धमकी दिलीत, पण त्याचा रिझल्ट काय झाला? 3 लोकांची आयुष्य बर्बाद झाली ना. मला वाटतं या तिघांची आपण सायकेट्रिस्टची अपॉइंटमेंट घेऊन ठेवू पुढच्या 10 वर्षांनंतरची. कारण असेच जर वागत राहिले ना मनाविरुद्ध तर तिघांच्याही डोक्यावर काही ना काहीतरी परिणाम नक्की होईल. अरे तुम्ही आत्ताची पोरं रे, तुम्हाला काय माहिती असणार संसार काय असतो ते? माहित आहे.
माझ्या लहानपणी जर माझे मॉम डॅड वेगळे झाले असते तर ते अजून चांगलं लाईफ जगले असते ना त्यांचं. पण नाही, ते एकत्र राहिले. एकत्र राहून ते सतत सतत भांडत राहिले. त्याच्यामुळे माझं चाइल्डहुड रुईन झालं. खरं तर त्यांनी वेळेत डिवोर्स घ्यायला हवा होता. व्हायला हवं होतं त्यांनी वेगळं. नाही झाले ते. बाबा, माझं राकेशशी लग्न झालंय आणि तुम्ही 8-10 महिन्यांपूर्वी म्हणाला असतात ना तर मी प्रयत्नही केला असता, करतही होते. पण आता तुम्ही कुणीही काहीही बोललं ना तरी मी आता राकेशकडे परत जाणार नाही. आणि माझं किंजलवर प्रेम आहे, निशावर नाही. आई शपथ. बरं बरं, म्हणजे तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न मोडलंय असं समजायचं ना आम्ही. आणि तसंही ही परक्या माणसांबरोबर मुंबईला राहतीये आणि घरच्यांना न सांगता सवरता. आता हिच्यावर काय संस्कार झाले असतील म्हणून आम्ही समजायचं बरं का? सांगा ना तुम्ही. आणि धाकटीवर पण असे संस्कार झाले नसतील कशावरून? ताईबद्दल काय बोलायचं नाही. तिच्यासारखी संस्कारी मुलगी सापडणार नाही शोधून सुद्धा. ए, तू गप्पा बसा. हे लग्न आता होऊ शकत नाहीये. चल रे केतन. पण आई, ते काही नाही, मला तर काही ऐकायचं नाहीये, कळलं? अगं केतन, एवढंच सांगतो मित्रा, लग्नाच्या आदल्या रात्री प्रेयसीला भेटायला येणं म्हणजे हिम्मत दाखवणं असं नाही. अहो अहो, मुलांचं एकमेकावर प्रेम आहे. त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यात ना. माझा निर्णय झालाय, त्यात आता कोणताही बदल होणार नाही, कळलं का? हो, आणि माझाही. मी रेवाशी लग्न करणार नाहीये. कारण आमचं ऑलमोस्ट लग्न झालेलंच आहे. हार घालून झालेत, मंगळसूत्रही घातले, आता सप्तपदी झाली की झालं. हा काय हो? अरे वाजवा रे, वाजवा. अरे आपल्या रेवाचं लग्न. केतन केतन सुरू करतो मी आता. शूट कर सगळं. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. बाबा खरंच sorry. बाबा सर, बाबा ऐकून बाई. थँक्यू. ताई, मला तुझा नेहमीच हेवा वाटत आलाय. आज सगळ्यात जास्त हेवा वाटतं. तुझ्या इतकी नाही, पण थोडी तरी हिम्मत माझ्यामध्ये यायला हवी. बाबा, मला खरंच तुम्हाला सगळं खरं खरं सांगायचं होतं, पण भीती वाटत होती मला. माहित नाही का, पण खूप भीती वाटत होती. तुझी काय अपेक्षा आहे बेटा? आजच्या दिवसामध्ये एवढे धक्के बसलेत की कसं वागावं तेच कळेन असं झालंय मला. लग्न मोडलं हा मुद्दा नाहीये, पण माझ्या मुलीचा तिच्या आई वडिलांवर विश्वास नाहीये. हे सगळं तिला आई वडिलांपासून लपवावं असं वाटलं, हा मुद्दा आहे. आई वडील म्हणून कमी पडलो आम्ही. बाबा, असं नाहीये. बरोबर आहे त्यांचं. खरंच कशाला केलंस तू असं? मी सांगत होते ना, सांगून टाक.
करून टाक, एक घाव दोन तुकडे. का नाही सांगितलंस? अहो मी सांगितलं होतं तिला, पण तिला काळजी होती रेवाच्या लग्नाची, तुमच्या तब्येतीची. तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम आहे म्हणाली, जीव द्यायला निघाली होती. आम्ही म्हटलं दे जीव, द्यायला हवा होतोस तू. आम्ही वेगवेगळे ऑप्शन्स पण दिले होते तिला, कसा जीव द्यायचा ते. रेश्मा, आई वडील म्हणून विश्वास देण्यामध्ये कमी पडलो का आम्ही? आमची शिकवण चुकली का ग? खरंय काका, खरंय, बहुतेक चुकली. तुमची शिकवणच चुकली. तुम्हीच तिला म्हणालात आयुष्यात जे काही समोर येईल ना ते फेस कर. म्हणून बघा, आयुष्यात सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेमला एकटी सामोरी गेली. सगळं अंगावर घेतलं तिनं. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असावा असं म्हणाला असाल ना तुम्ही तिला? हा, पहा, मुंबईसारख्या मोठ्या शहरात आमच्यासारख्या अनोळखी माणसांवर विश्वास टाकला तिनं. आमच्यात मिसळून गेली. माणसांना सहिष्णू असावं असं वाटत असेल ना तुम्हाला? फार फार सहिष्णूपणानं वागली. दुसरी एखादी असती ना, निशाला घराबाहेर काढलं असतं आणि त्या राकेश बरोबर त्याच्या मर्जी विरुद्ध संसार केला असता. पण हिने राकेशलाही माणूस म्हणून पाहिलं. मॅच हरणं किंवा जिंकणं महत्वाचं नाहीये, स्पोर्ट्समन स्पिरिट महत्वाचं. तुम्ही म्हणाला होतात मला एकदा, आठवतंय? तिला कळलंय ते. तिनं मॅच लढवली. रेवाच्या सुखासाठी स्वतःचे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून तिनं शेवटच्या बॉलपर्यंत मॅच लढवली. आता सांगा तुमचं बरोबर होतं का चूक होतं? अहो, आपण असं समजूया, एक मुलगी सासरी गेली तर एक परत आली. अगं, माहेर हे तर मुलीचं हक्काचं घर आहे. रेश्मा, तू इथे हक्काने राहा. खाली मान घालून नाही, ताठ मानेने राहा. कारण जे काही घडलं त्यात तुझा काहीही दोष नाहीये. पण याचा अर्थ असा नाहीये की जे काही घडलं ते मी क्षणार्धात विसरून जाईन. मला माझ्या मुलीशी बोलायचंय. रेश्मा इथेच राहणार आहे? चल. ए ऐका ना, मी नाही राहू शकत त्याशिवाय. नाही. अरे काय चाललंय यार? मी लाडू, तुला लाडू करता येतं का? काय करायचं माहिती का? मग मी असं किचन मध्ये येणार आणि तू मला ओरडायचं काय? मला केसांना तेल कोण लावून देणार आहे आता? रेश्मा नाही. नाही यार, काय लावलंय? हा, असं काय करताय तुम्ही? ती आहे अजून जिवंत रेश्मा. बरं काय पोरी, ए तू काय नाव तुझं? निर्मल. तू आणि हे सगळे आता अचानक आमच्या काळात आलात बरं का, जिथे फोन वगैरे नव्हता, इंटरनेट, वायफाय टायफाय वगैरे काही नव्हतं त्या काळात बरं का. ए आशुतोष, ऐका, त्या काळात बरं का, या अकोल्याहून तुमच्या मुंबईला यायला 6 महिने लागायचे घोडागाडीतून. आजोबा, तुम्ही साधारण किती जुने झालात हो? बाबा अंदाजे सांगतो तुला, साधारण माझं वय बघ 398 वर्ष आहे. हो, आणि तरी सुद्धा तुम्हाला दाढी नाही आली अजून. पण आता एवढा वेळ नाही लागत. नाही लागत, मी तेच तर म्हणतेय. आता आपण 8 तासात पोहोचतो मुंबईला. आणि एवढं काय, फोन आहे ना, रोज फोनवर बोलायचं रेश्माशी. हो, पण फोनवर बोलणं म्हणजे
प्रत्यक्षात बोलण्यासारखं नसतं. अरे यार तू पण असं वागलास तर काय अर्थ आहे? हे बघ, दरवेळी मी शाळण्यासारखं वागू शकत नाही. मला रडू येतंय म्हणजे रडू येतंय, मला त्रास होतोय म्हणजे मला त्रास होतोय. ए तुम्ही एवढे रडलात ना तर पूर येईल अकोल्यातल्या नदीला. बाय द वे अकोल्यात नदी आहे ना? रेश्मा, मी तुला नेहमी विचारत होतो, सर्व काही ठीक आहे ना? तू सुखात आहेस ना? आणि तू सतत आमच्याशी खोटं बोलत आलीस. तिथे तू अनोळखी मुलांसोबत होतीस, पण इतकी वर्ष आमच्या सोबत राहून सुद्धा ती मुलं तुला जवळची वाटली का बेटा? असं नाहीये बाबा, तुम्ही माझी खूप काळजी घेतली, मला इतकं छान वाढवलं की दुःख काय हे माहीतच नव्हतं मला. आणि मग ते असं अचानक समोर आलं ना तर गांगरून गेले. कळलंच नाही मला कसं रिॲक्ट व्हावं, काय करावं. लहानपणी तुमची नोकरी गेली होती, आठवतंय? आईचे दागिने गहाण ठेवले होते. मी एकदा तिला विचारलं होतं, तुझ्या सोन्याच्या बांगड्या कुठे आहेत? तर म्हणाली, कंटाळा आला त्याच सोन्याच्या बांगड्या घालून, त्याच रंगाच्या बांगड्या का घालाव्यात? या बघ, नवीन काचेच्या बांगड्या घेतल्यात, किती मस्त रंग आहेत ना. मला वाटलं मी तेच करते. तुमच्यापासून लपवणं हा उद्देश नव्हता माझा. फक्त माझ्या बांगड्या किती रंगीत आहेत हे दाखवत राहिले. अशीच आहेस तू लहानपणापासून. शाळेत एकदा हिला तिच्या मैत्रिणींनी पायऱ्यांवरनं ढकललं होतं. विचारून विचारून थकले मी, पण शेवटपर्यंत त्या मुलीचं नाव नाही सांगितलं हिने, का तर तिला शिक्षा होईल. अशी कशी आहेस तू रेश्मा? का आहेस अशी? कसं होईल तुझं जगात? आमचं असं काय चुकलं म्हणून तुझ्या बाबतीत असं काही घडलं? असं नाही आई. या निमित्ताने मला माझं एक घर मिळालं, हक्काची माणसं मिळाली. तुम्ही मला कायम खूप प्रोटेक्ट केले आहेत. मला माझी लढाई लढावीच लागली नाही कधी, पण स्वतःचीच ढाल झाले मी या सगळ्यांमुळे. तुम्ही आधी माझी झोपमोडे येऊ दिली नाहीत कधी बाबा, पण ह्यांनी मला जागायला शिकवलं. मी जे कधीच केलं नाही ना ते सगळं या वर्षात करून घेतलं. मी भांडले, मी फिरले, मी नाचले, मी खूप नवीन माणसांना भेटले. मी माझ्या मागे लागलेल्या एका मुलाला मारलं, मी लगावून दिली त्याला. खरंच विश्वास बसणार नाही तुमचा, पण हो, मी खूप खोड्या काढल्या, मी चिडले, मी रुसले, मी दंगा घातलाय, मी गाणी ऐकली, मी म्हंटली आणि खूप हसले, खूप हसले. आणि आता हे सगळे चाललेत कायमचे. बाबा प्लीज त्यांच्या समोर तरी एकदा म्हणा ना तुम्ही मला माफ केलंत. त्यांच्या मनावर ओझं राहिलो प्लीज. राजा, तू इथून गेलीस ना तेव्हा एक रोपट होतीस, आणि आता त्याचा फुलांनी डवरलेला असा वृक्ष झालेला आहे. आता आहेस ना तू इथे, आपण बोलूच खूप. ते सगळे गेले मग खूप गप्पा मारू. जा, तुझे मित्र तुझी वाट बघत असतील. काय चाललंय? अरे आमच्या विदर्भात पाण्याची कमी आहे बरं का, तर डोळ्यातलं पाणी आम्ही वाया घालू देत नाही. दुष्काळग्रस्त एरिया आहे हा, खरंच. तेच मी सांगतोय यांना, पण हे काय माहितीये का, आम्ही दोघच इथे फक्त मी आणि मीनलच प्रॅक्टिकल.
आणि हे आहेत ग इमोशनल पूल्स fools आहेत. आणि आता तुम्ही खोटंही बोलताय. यावेळेस आमच्या पूर्णा नदीला पूर येणार आहे बरं का. सांगतोय मी, नदी आहे अकोल्यात यार.